नमस्कार मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीतच आहे, जगात येताना आपल्याकडे देह असतं नाव नाही, जग मात्र सोडून जाताना आपल्याकडे नाव असतं देह नाही. मिळालेल्या या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा आपला प्रवास म्हणजेच आपले आयुष्य. मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचा मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आपल्या आयुष्याचे अभिन्न अंग म्हणजेच आपले नाव आणि आपल्या नावाची एनर्जी जी आपल्या सोबत आयुष्यभर तसेच आयुष्यानंतरही म्हणजे जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी जी आपली ओळख म्हणून राहतो ते आपले नाव आणि त्याचे जे व्हायब्रेशन असते त्याचे आपल्या जीवनावर कसे परिणाम होत असते आणि त्या अनुसार व्यक्तीचे आचार विचार व्यवहार स्वभाव कसे बनत राहतात याची आपण चर्चा करणार आहोत. आय अल्फाबेटची चर्चा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या जीवना संबंधित काही महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती राहणं खूप आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपले जन्म झाल्यानंतर आपल्याला आपल्या फॅमिलीतर्फे बरेच काही गिफ्ट मिळत राहतात, जसे सोनं चांदी कपडे पैसे खेळणी वगैरे असं भरपूर काही ना काही मिळतच राहतात आणि आयुष्यभर काहीही गिफ्ट मिळतच राहतात. पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे बहुमूल्य उपहार आहे जे आपल्या फॅमिली तर्फे आपल्याला मिळतो ते आहे आपले नाव. आपले नाव एक ही अशी संपत्ती आहे जी आपल्या सोबत आयुष्यभर तसेच आयुष्यानंतरही आपली ओळख बनून राहतं. त्याचे जे व्हायब्रेशन्स असतात त्या अनुसारच व्यक्तीचे आचार विचार व्यवहार स्वभाव हे बनत राहतं. आता याचं जे उदाहरण आहे आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज, झाशी की राणी लक्ष्मीबाई असे बरेच काही आहे. त्याच विरोधी आपण जर बघितले तर शकुनी दुर्योधन असे पण नावांची एनर्जी आपल्याला माहित आहे. मित्रांनो, आपल्या नावामधील प्रत्येक जे अल्फाबेट असतो ते आपल्या व्हायब्रेशनच्या द्वारे आपल्या जीवनाला हँडल करत राहतात. तर ह्या प्रत्येक अल्फाबेटची ऊर्जा कशी आहे हे आपल्याला माहित राहणं खूप गरजेचं आहे. तर आज आपण आय अल्फाबेट बद्दलची माहिती बघणार आहोत. ज्या कुणाचे नाव आय अल्फाबेट पासून सुरू होत असेल ते व्यक्ती मनापासून अत्यंत दयाळू आणि दुसऱ्यांची हेल्प करणारे असतात. ह्या लोकांना खूप जास्त नॉलेज असतं. हे लोक खूप इंटेलिजंट असतात आणि दुसऱ्यांची हेल्प करायला हे लोक एनी टाइम तयार असतात. हे लोक खूप निस्वार्थी असतात आणि समाजामध्ये काहीतरी चांगले परिवर्तन घडून आणण्याची यांची तीव्र इच्छा असते आणि त्याच्यासाठी हे लोक प्रयत्नशील पण असतात. मित्रांनो, यांचे काही आदर्श असतात, यांचे आपल्या जीवनामध्ये यांचे स्वतःचे काही तत्व असतात आणि हे लोक त्या तत्वांना धरूनच चालतात. पण हे लोक मनापासून खूप हळवे असतात. यांच्या मार्फत कोणाचे दुसऱ्यांचे दुःख हे लोक बघू नाही शकत. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींचा खूप काही विचार करतात आणि यांच्या मनावर खूप परिणाम होऊन जातो आणि यांना मानसिक ताण खूप जास्त होऊन जातो. म्हणून या लोकांनी छोटे छोटे गोष्टींचा विचार करणं अजिबात बंद करणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात. ह्या लोकांना कोणत्याही विषयाचं सखोल ज्ञान घेणं यांना खूप आवडतो. तसेच हे लोक खूप छान एक्सप्रेसिव्ह असतात. आपली कुठलीही गोष्ट हे खूप छान पद्धतीने एक्सप्रेस करतात. तसेच हे लोक छोट्या गोष्टींचा खूप विचार करतात. त्यामुळे हे लोक नेहमी कन्फ्युजन मध्ये राहतात. हे करू किंवा ते करू, यांना हा कन्फ्युजन नेहमी बनलेलाच राहतो. दुसऱ्यांचं दुःख समजून घेण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप असते. यांच्या या गुणामुळे हे खूप चांगले मित्र किंवा जोडीदार हे लोक बनू शकतात. कुठल्याही संकटकालीन परिस्थितीत हे लोक अजिबात घाबरत नाही. त्या परिस्थितीचा सामना हे लोक खूप धैर्याने करतात. त्याचबरोबर वारंवार पडूनही हे लोक हिम्मतीने उठून उभं राहण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप आपल्याला बघायला मिळते. यांच्या जीवनामध्ये जर यांना कधी काही प्रॉब्लेम आले तर खूप लोक यांच्या मदतीसाठी स्वतःहून येतात. त्याचबरोबर हे लोक पैशांच्या बाबतीत यांच्या मनात जमा करून ठेवण्याचं खूप जास्त यांना आवड असते, कारण हे लोक आपल्या फ्युचरला घेऊन खूप जास्त सजग असतात.
मित्रांनो, हे लोक खूप जास्त विचार करतात. ह्या लोकांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करण्याची सवय असते. हे लोक फक्त स्वतःचाच विचार नाही करत, तर हे लोक दुसऱ्यांचा पण विचार करतात. त्यामुळे यांना खूप मानसिक तणाव होऊन जातो आणि हे लोक पीस ऑफ माइंड लवकरच गमावतात. ह्या लोकांना जर प्रॉपर सपोर्ट, दिशा, गायडन्स जर या लोकांना प्रॉपर पद्धतीने मिळाले तर हे लोक खूप उंची गाठू शकतात. मित्रांनो, मला माझ्या गुरूंकडून जे काही मला शिकायला मिळालेलं आहे, मी युट्यूबच्या व्हिडिओजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला आय अल्फाबेट बद्दलची माहिती कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटद्वारा कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच तुम्हाला ह्याच पद्धतीने प्रत्येक अल्फाबेटची माहिती तुम्हाला मिळतच राहणार आहे. आणि तुम्हाला कोणत्या अल्फाबेटची माहिती हवी ते मला नक्की कमेंटद्वारा कळवा. मित्रांनो, दुनिया में आए तो बिना नाम के थे, पर नाम किए बिना नहीं जाएंगे. धन्यवाद.